नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक दाखवला आहे. कारण या शर्वरीचा खरा चेहरा आता जानकीने आणि ऐश्वर्याने मिळून सगळ्यांच्या समोर आणला आहे. तर हो, नानांचा आणि विक्रांतचा खून दुसरा तिसरा कुणी नाही तर या शर्वरीनेच केलेला आहे. याच्या संदर्भात आता जानकीच्या हाती खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. इकडं विक्रांतचं चॅटिंग, त्याने केलेले कॉल, आणि एवढंच नाही तर आता जेव्हा इकडे शर्वरी आणि राहुल दोघंसुद्धा त्याच्या रूममध्ये बोलत असतात आणि त्यांनी कशा प्रकारे नानांचा आणि विक्रांतचा प्लॅनिंग करून मर्डर केला, दोघांना मारलं, हे सगळं काही आता जेव्हा बोलत असतात ते सगळं आता जानकीने ऐकलेलं आहे. आणि जानकीने हे सगळं आता तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे. म्हणजे इतके दिवस जी शर्वरी सगळ्यांना घोळात घेत होती, सगळ्यांना फसत होती, जो मास्टर माइंड प्लॅन तिने स्टार्टिंगपासून केला, त्या सगळ्याची कबुली आता तिने स्वतः जानकीच्या समोर दिलेली आहे. आणि जानकीने हे सगळं काही ऐकलं आहे. आणि मंडळी, आता जानकीने एका क्षणात सगळ्यांसमोर पुरावे दाखवत या शर्वरीचा आणि विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलाय. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, इकडे शर्वरी आणि राहुलचं आता लग्न पूर्णपणे व्यवस्थित पार पडलंय. आणि आता ऋषिकेश म्हणत असतो की तुम्ही दोघं आता कायम इथेच राहायचंय, तुम्हाला पुन्हा बँगलोरला जायची गरज नाही आहे, आमचीच फॅमिली मेंबर म्हणून तुला इथे राहायचं आहे आणि अजिबात संकोच मानून घ्यायचा नाही राहुल. आणि त्यावर आता जानकीसुद्धा म्हणते की हो शर्वरी वंश, आता तुम्ही आम्हाला सोडून कुठे कुठे जायचं नाही आहे. तुमच्या आयुष्यात जे दुःख आलं, जो तुम्हाला त्रास जो सहन करावा लागला, तो सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला आणि त्याच्यामुळे आम्हाला अजिबात तुम्हाला आमच्या नजरेपासून दूर करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही आता कितीही नाही म्हणालात ना, तरी मी तुम्हाला कुठेच पाठवणार नाही आहे आणि कोणाचंही ऐकणार नाही आहे. त्यावर आता सुमित्रासुद्धा म्हणते की हो, जानकी म्हणते ना ते अगदी बरोबरच आहे. शरू, मी तुला आता ना कुठे म्हणजे कुठे जाऊ देणार नाही आहे. आणि आता जानकीच्या सगळं मनासारखं झालं आहे आणि चांगला प्लॅन करून तिने आता शर्वरीला इथेच राहायला लावलं आहे. त्यावर आता ऐश्वर्या आणि अवंतिका दोघीसुद्धा म्हणतात की वहिनी, तुम्ही खूप छान आयडिया केली त्या, म्हणजे शर्वरीला जाण्यापासून तुम्ही अगदी बरोबर इथे रोखलत. त्यावर ऐश्वर्या म्हणते की एवढंच नाही तर आईंच्या तोंडून सुद्धा तुम्ही वधवून घेतलं. जोपर्यंत ही शर्वरी इथे आहे ना, तोपर्यंत आपल्याला सत्य काय आहे ते शोधून काढायलाच हवं. आणि मंडळी, आता ह्या तिघींनी शपथ घेतली आहे, काहीही झालं तरी लवकरात लवकर ह्या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आणि नानांना आणि विक्रांतला न्याय मिळवून द्यायचा, असं आता ह्या तिघींनी सुद्धा शपथ घेतली आहे. तर मंडळी, इकडे शर्वरी आणि राहुल दोघंसुद्धा आता रूममध्ये आलेले असतात आणि दोघंसुद्धा खूप खुश झालेत बरं का. हा राहुल म्हणतो, शर्वरी काय कमाल केली यार तू, काय कमाल केली आहे, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही आहे की अरे आपलं लग्न झालं आहे. त्यावर शर्वरी म्हणते, म्हणजे काय प्लॅन कुणी केला आहे? मी केला आहे, त्याच्यामुळे हा प्लॅन सक्सेसफुल होणार. आणि खरं सांगू का राहुल, खरं तर माझाही विश्वास बसत नाही आहे रे, की म्हणजे आपलं लग्न झालं आहे, म्हणजे हा प्लॅन तर मी वर्कआउट करणारच होते, पण एवढ्या लवकर होईल आणि सगळेजण ह्या प्लॅनमध्ये एवढ्या लवकर फसतील असं मला ना अजिबात वाटलं नव्हतं. पण जाऊ दे. इथे आता राहुल म्हणतो की शर्वरी कमाल आहे पण तुझ्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट तू अशा पद्धतीने मॅनेज केली आहेस ना, खरंच मास्टर माइंड आहेस तू. त्यावर शर्वरी म्हणते की हो, मास्टर माइंड तर मी आहेच, म्हणून आत्तापर्यंत सगळ्यांना मूर्ख बनवलं आहे आणि सगळ्यांना मी माझ्या तालावर नाचवते. बघतोस ना सगळ्यांना कसं इमोशनल ब्लॅकमेल केलं आहे. अगदी 2 दिवसात सगळ्यांनी आपल्या लग्नाची तयारी केली आणि आता तर काय, आपल्याला इथे राहायला सुद्धा त्यांनी परवानगी दिली आहे, म्हणजे इथेच राहायचं आहे, इथेच राहायचं, यांच्याच घरी राहायचं आणि सगळा पैसा काढून घ्यायचा. आता मंडळी, ह्या दोघांचं प्लॅनिंग असं आहे की हे जे घर, ह्यांची जी प्रॉपर्टी, पैसा सगळं ह्यांना बळकवायचं आहे आणि म्हणून ह्या दोघांना इथे राहायचं आहे. हां, आणि मंडळी, आता इथे खूप मोठा ट्विस्ट दाखवला आहे, ते म्हणजे जानकी ह्यांच्या रूमच्या बाहेर येऊन थांबलेली असते आणि जानकीने हे ह्यांचं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं, सगळं काही ऐकत असते. राहुल म्हणतो की शरू, पण मला खरंच तुझ्यावरती खूप गर्व आहे. बघ ना, तू आपल्या दोघांना एकत्र येण्यासाठी नाना आणि विक्रांत दोघांचा सुद्धा काटा एका चुटकीसरशी काढून टाकलास. तुझं कौतुक करू आणि किती करू मला काही कळतच नाही आहे. शर्वरी म्हणते, राहुल माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. राहुल म्हणतो की हो, माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यावर आता शर्वरी म्हणते की हे सगळं करण्यासाठी, हे मिळवण्यासाठी मला काय काय करावं लागलं आहे, आत्तापर्यंत काय गोष्टी करत आलेत ना, याचा अंदाजही तुला नाही आहे. नाणांचा आणि विक्रांतचा काटा काढण्यासाठी मी काय काय गोष्टी केल्यात ना, आता विचार करूनही मला कसं तरीच होतं आहे. आणि मंडळी, आता इथे शर्वरीने तिचा जो पास्ट आहे, म्हणजे ज्यावेळेला राहुलचं आणि ह्या शर्वरीचं पहिलं अफेअर असतं, ते जेव्हा विक्रांतला कळतं, विक्रांतसमोर येतं, त्यावेळेला ह्या शर्वरीने जी काही नाटकं केलेत ना, तो सगळा आता एपिसोड इथे दाखवला आहे.
म्हणजे जेव्हा हा राहुल शर्वरीला पहिल्यांदा तिच्या म्हणजे घरी भेटायला आलेला असतो, हे लोक चोरून भेटत असतात, तेव्हा विक्रांतने त्याचे शूज पाहिलेले असतात आणि हा राहुल कपाटामध्ये जाऊन लपून बसलेला असतो आणि पहिल्यांदाच विक्रांतला कळतं की आपल्याला ही शर्वरी फसवते, आपल्या मागे काहीतरी कटकारस्थानं करते आणि म्हणून त्याने तिला जाब विचारलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये आता हा राहुल घरी सापडला आहे आणि त्याच वेळेला विक्रांतने नानांना काही मेसेज केलेले असतात, काही फोनसुद्धा केलेले असतात, पण शर्वरीने त्यांना गोड गोड बोलून पुन्हा एकदा गंडवलेलं असतं नानांना सुद्धा. आणि म्हणूनच हा विक्रांत आता नानांना भेटायला येण्यासाठी मुळशीला आधीच निघून आलेला असतो. पण आता ह्या शर्वरीने जो खुनाचा ट्रॅप रचलेला असतो, म्हणजे तिने आधीच विक्रांतचा खून केलेला आहे, म्हणजे हा विक्रांत नानांना काही सांगू नये म्हणून नानांचा खून करण्याआधीच तिने विक्रांतला संपून टाकलेलं असतं. आणि मंडळी एवढंच नाही तर नानांना विक्रांतने मारलं हा खोटा बनावसुद्धा केलेला आहे. हे सगळं आता तिने कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं आहे हे सगळं आता ती पुन्हा ह्याला सांगत असते, राहुलला सांगत असते. आणि ह्यांचं हे सगळं बोलणं आता जानकी बाहेरच्या बाजूने ऐकते आणि जानकीला आता हे सगळं सत्य कळलं की म्हणजे नानांचा आणि विक्रांतचा खून या शर्वरीनेच केलेला आहे. आणि शर्वरी म्हणते की हे सगळं करण्यासाठी मला किती नाटकं करावी लागले आहेत, कोणासमोर किती हात जोडावी लागले आहेत. आणि आता ती सगळ्यांची ॲक्टिंग करून दाखवत असते, म्हणजे कशा पद्धतीने सगळ्यांसमोर तिने ॲक्टिंग केली, सगळ्यांची माफी मागितली, सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. हे सगळं काही आता पुन्हा ती नखरे ह्या राहुलसमोर करत असते आणि सगळं काही आता हे जानकीने ऐकलेलं आहे. आणि जानकी म्हणजे शर्वरी वंच तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला फसवत आलात, आमच्या भावनांशी खेळत आलात. आणि आता ते जानकीला खूप राग आलेला असतो. जानकी म्हणते की शर्वरी वंच मी तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्ही नानांसोबत आणि विक्रांत भाऊजींसोबत जे काही केलं आहे त्याचा बदला मी घेणार, त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणारच आहे. तर मंडळी फायनली आता जानकीला हे तर कळलं आहे की विक्रांतचा आणि नानांचा खून हा ह्या शरूनेच केलेला आहे, म्हणजे इतक्या खालच्या पातळीला गेलेली असते. आणि हे दोघं जण आता रूममध्ये मोठमोठ्याने हसत असतात, कसं आपण सगळ्यांना मूर्ख बनवलं आणि ह्या प्रॉपर्टीवर राज करतोय, सगळ्यांना बावळ बनवलेलं आहे आणि आपण लग्न केलं आहे. आणि तेवढ्यात आता जानकी बाहेरून दरवाजा नॉक करते आणि आता शर्वरी घाबरली आहे आणि तिला तेवढ्यात जानकी आवाज येते, मी जानकी, शर्वरी वंचा दरवाजा उघडताय ना. शर्वरी आता दरवाजा उघडते आणि दोघं पण घाबरलेत. त्यांना असं वाटतं की आपण आता इथे जे काही बोलत होतो ते जानकी वहिनीने ऐकलं तर नसेल ना. तेवढ्यात आता जानकी आतमध्ये येते आणि म्हणते की काय झालं, सॉरी हा म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का, पण काय ना काम तितकंच महत्त्वाचं होतं. काय ना बाहेर पूजेची सगळी तयारी झाली आहेत आणि गुरुजी पण आलेत, त्याच्यामुळे दोघांनी पण लवकर फ्रेश व्हा आणि पूजेला बाहेर या, हे सांगायला आले होते. आता कुठे या शर्वरीच्या आणि राहुलच्या जीवात जीव येतो, म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या जानकीने काहीच ऐकलं नाही आहे आणि जानकीसुद्धा असं दाखवून देत नाही आहे की तिने काही ऐकलं आहे म्हणून. आणि आता जानकी जाता जाता म्हणते की हो, उद्या सकाळी आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनाला सुद्धा जायचं आहे आणि त्यासाठी आई तुमच्यासोबत येणार आहेत आणि आणि सौमित्र आणि अवंतिका सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे. त्यावर शरू म्हणते की हो हो चालेल ना. आणि जानकी म्हणते की हो, सकाळी लवकर उठायचे 6 वाजता. आणि आता जानकी निघालेली असते आणि आता ही पाठवून आहे ना शर्वरी हुश असं करते, म्हणजे गेली बाबा एकदाची. तेवढ्यात आता जानकी पुन्हा थांबते आणि म्हणते की ऐक ना शर्वरी वंच, काय झालं माहिती आहे का, मला ना अडगळीच्या खोळीमध्ये विक्रांत भाऊजींची बॅग सापडली. विक्रांत भाऊजींची बॅग तिकडे कुठून आली. त्यावर शर्वरी आता घाबरलेली असते आणि म्हणते की हां आठवलं, ते पोलिसांनी नाही का आपल्याला बॅग दिली होत्या, विक्रांतची जेव्हा बॉडी सापडली ना तेव्हा त्याची बॅगसुद्धा सापडली होती. त्यावर आता जानकी म्हणते की पण पोलिसांनी बॅग दिली मला नाही आठवत आहे. बरं ठीक आहे असेल, पण हो मला त्या बॅगेत ना त्यांचं एक वॉलेटसुद्धा सापडलं आणि त्याच्यामध्ये मला ना एक तिकीट सापडलं आणि ते तिकीट आहे ना आपले नाणा एक्सपायर झाले ना त्याच्या 3 दिवसाआधीच आहे ते. पण तुम्ही तर म्हणालात की विक्रांत भाऊजी नाणा ज्या दिवशी एक्सपायर झाले त्याच दिवशी आले होते, मग असं कसं. आता मात्र ही शर्वरी ते गोंधळलेली असते आणि आता ती पुन्हा ड्रामा करते आणि म्हणते की वहिनी तू हे सगळं आता का करतेस, म्हणजे पोलिसांनी मला निर्दोष सोडलेलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात, सगळं प्रकरण मिटलं आहे आणि तरीसुद्धा आता तू आता उलट चौकशी का करतेस, म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का, तुझ्या मनात माझ्याबद्दल अजून काही शंका आहेत का. वहिनी असं असेल ना तर आम्ही एक काम करतो, आम्ही इथून आताच बँगलोरला निघून जातो, म्हणजे तुम्ही सुद्धा इकडे सुखाने राहाल आणि आम्ही सुद्धा. आता शर्वरी पुन्हा आता हिला इथे ब्लॅकमेल करते आणि पुन्हा तिला आता असं म्हणत असते की जर तुम्हाला त्रास होत असेल तर आम्ही निघून जातो वगैरे. आणि आता इथे जानकी म्हणते शर्वरी वंच असं काही नाही आहे, मी सहजच विचारलं, तुम्ही जास्त मनाला नका लावून घेऊ आणि तुम्ही आता पूजेला बाहेर या निघून. तर मंडळी आता हे दुसऱ्या दिवशीत ना सकाळी सगळेजण कुलदैवतेच्या दर्शनाला निघून गेलेले असतात, म्हणजे राहुल आणि सगळेजण. घरात मात्र ऐश्वर्या आणि जानकी दोघंच असतात आणि ह्या दोघींनी ठरवलं की काही झालं तरी ह्या शर्वरीचा खरा चेहरा आज आपण सगळ्यांसमोर आणायचा. आणि म्हणून तिच्या रूमची झडती घेत असताना त्या दोघींना बऱ्याचशा गोष्टी सापडल्यात, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रांतचा जो मोबाईल हिने लपून ठेवलेला असतो तो मोबाईल सापडला आहे आणि त्याच्यामध्ये नानांचं आणि विक्रांतचं बोलणं झालं आहे फोनवरती, त्यांचे कॉल रेकॉर्ड सापडलेले आहेत. आणि एवढंच नाही आहे तर विक्रांतने जे नानांसाठी मेसेज केलेले असतात की शर्वरी मला फसवतीये, तुम्हाला पण फसवतीये, ती वाया गेलेली आहे,
असे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या विक्रांतने मॅसेज वरून कळवलेल्या आहेत आणि तेही नाना एक्सपायर व्हायच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे. म्हणजे शर्वरी आपल्या सगळ्यांना फसवते आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जी जानकी आहे तिने मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवलेल्या असतात. म्हणजे शर्वरीचं आणि या राहुलचं रूममध्ये बोलणं सुरू असतं ना तेव्हाच तिने सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि तो पुरावा आता ही सगळ्यांना इथे दाखवते आणि तिने आता फायनली ह्या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला आहे.